श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 26 नोव्हेंबर वार बुधवार आणि उद्या आलेली आहे चंपाषष्ठी. हा दिवस खंडोबा देवताला समर्पित केला जातो. खंडोबा जे देव आहेत तर हे महादेवाचे अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी ही चंपाषष्ठी म्हणून घरामध्ये दिव्याजवळ दिवे लावून ही चंपाषष्ठी साजरी केली जाते. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून तर षष्टीपर्यंत 26 नोव्हेंबरपर्यंत आपण चंपाषष्ठीपर्यंत विधीने हे 6 दिवस व्रत जे आहे घरातील एक व्यक्ती करत असतो. याला खंडोबाचे नवरात्र म्हणून आपण म्हणत असतो. म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी षष्ठी ही तिथी साजरी करत असतो. मणी आणि मल्हार या 2 राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबा देवताने अवतार घेतला होता. हेच अवतार भगवान शिवांचं अवतार म्हणून ओळखलं गेलेलं आहे. आणि हे युद्ध जे आहे ते 21 नोव्हेंबरपासून तर 26 नोव्हेंबरपर्यंत चालू होतं. हा दिवस चंपाषष्ठी म्हणजेच षष्ठी तिथी म्हणून संबोधले जाते. हा दिवस एखाद्या शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी पूजाविधी केली जाते. या दिवशी आपल्या घरामध्ये दुःख संकट आपल्या वाट्याला न यावे, आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी, घरातील नकारात्मकता दूर व्हावी, घराला लागलेली वाईट दृष्ट असेल, नजरबांधा असेल, करणीबांधा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा त्रास तुम्हाला होत असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी, मुलांचे सर्व संकट विघ्न दूर करण्याकरिता या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय जे आहेत तर सांगितले गेलेले आहेत. म्हणून आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी उपास नाही केला तरीही चालेल, पण त्रुटीची वडी या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. हा त्रुटीचा खडा ठेवल्याने घरातील वास्तुदोष, नकारात्मकता, इडापिडा दूर होईल. अवघ्या 24 तासामध्ये आपल्या घरात पैसा, धन, ऐश्वर्य, संपत्ती यामध्ये वाढ होईल. घरातील दारिद्र्य, गरिबी, इडापिडा सर्व काही संपेल. घरात लक्ष्मी स्थिर राहील. तर त्रुटीचा खडा जो आहे तर तो कुठे ठेवायचा आहे, कशा पद्धतीने ठेवायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री खंडोबा देवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, खंडोबाच्या नवरात्र जे आहे या दिवसामध्ये आपण 6 दिवस जर घरातील एका सदस्याने जर उपास केला आणि जेजुरीला जर तुम्ही वर्षातून एकदा जरी दर्शनाला गेले तर घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते. आणि या तिथीला जर विधीपूर्वक आपण घरामध्ये जर अशा पद्धतीने खंडोबा देवताला आपण जर जे भंडारा आहे तो जर अर्पण केला तर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. म्हणूनच असं म्हटलं जाते की जवळपास मंदिरामध्ये एक नारळ आणि वांग्याचं भरीत आणि त्यावर आपल्याला कांद्याची पात जी आहे हे नैवेद्य जे आहे तर तो खंडोबाला दाखवला जातो. एक शुद्ध तुपाचा पूर्णाचा दिवा जो आहे तर आज लावला जातो आणि उद्या संध्याकाळी एक कणकेचा दिवा तयार करून मुख्य उंबरवट्यावर लावला जातो. म्हणून या विशेष तिथीच्या दिवशी जर आपण हा उपाय केलात, आपल्या घरात दुःख नावालाही उरणार नाही, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ लागेल. म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी हा एक त्रुटीचा खडा या ठिकाणी आपण जर ठेवलात तर आपल्या जीवनातील सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच त्रुटीचा हा उपाय जर तुम्ही चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी जर केलात तर घरामध्ये कलह, वाद विवाद, पती पत्नीमध्ये वाद असेल, नकारात्मकता असेल तर ती दूर होईल. तर पहा, कोणत्याही अमावस्येच्या दिवशी त्रुटीचा वापर जो आहे हा तांत्रिक क्रिया करण्यासाठी केला जातो. जर तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल, घरामध्ये असल्यासारखं वाटत नाही, घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटत आहे, घरामध्ये मन लागत नाही, घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल किंवा मुलगा असेल यांचं वडिलांसोबत पटत नसेल किंवा घरामध्ये नात्यामध्ये एकोपा राहिलेला नसेल, तसंच तुमच्या कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल, कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळावं त्यासाठी हा उपाय जो आहे तर तो केला जातो. तर पहा, मुलाचे संकट विघ्न दूर होण्यासाठी काही समस्या असतात
त्यांचा अभ्यास जो केलेला असतो, वाचन केलेलं असते, ते त्यांच्या लक्षात राहत नाही. ते त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांच्या वाचण्यात आणि बोलण्यात काही समस्या तुम्हाला जाणवत असेल. मुलाला बाहेरची नजर दोष लागलेले आहेत. यामुळे मुलांची प्रगती होत नाही. घरामध्ये पैसा जो आहे तो येतो, पण घरामध्ये स्थिर राहत नसेल, म्हणजेच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे, पण घरामध्ये पैसा जो आहे हा टिकत नाही. त्याचबरोबर तुमचं दुकान असेल किंवा व्यवसाय असेल किंवा एखादं तुम्ही काम करत आहात, त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, व्यवसाय यामध्ये भरभराट व्हावी, घरामध्ये कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळावं, म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर घराची आणि मुलाची भरभराट होते आणि पतीच्या आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या सुटतात. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी घरातील नकारात्मकता जी आहे तर ती बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये जर एखाद्या मुलाला नजर लागली तर मुलाची तब्येत बिघडत असते, चिडचिडपणाने बोलत असतात आणि तापट स्वभावाचे बनतात. आपण काही गोष्ट सांगितलेली ऐकत नाहीत, मनाविरुद्ध वागत असतात, म्हणून मुलांची नजर अशा पद्धतीने काढली जाते. आणि चंपाषष्ठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते आणि उपाय केले जातात. म्हणून या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर घरामध्ये याचं फळ जे आहे ते दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते. तर हा उपाय करत असताना आपल्याला सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत करायचा आहे आणि संध्याकाळी 5 ते 12 वाजेपर्यंत करायचा आहे. दोन्ही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. आणि या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये भंडारा जो आहे तर चिमूटभर टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर घरातील देवघर आहे स्वच्छ करून देवाची विधिवत पूजा करायची आहे. पंचोपचारे आपल्याला महादेवाला आणि खंडोबा देवताला दह्याने दुधाने पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला महादेवाला बेलाचे पान अर्पण करायचे आहे आणि खंडोबा देवताला बेलाचे पान अर्पण करावे. वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती आणि शुद्ध तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुरीचा खडा येथे लागणार आहे. त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं आपल्याला एक कापड जे आहे कपडा जे आहे तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे, हे पिवळ्या रंगाचं जे कापड आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर तुळशीचा खडा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला चिमूटभर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला अर्धा चम्मच आपल्याला पिवळी मोहरी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला याची पोटली तयार करून घ्यायची आहे. पोटलीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर या दिव्याला थोडासा भंडारा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि जी पोटली आहे तर त्या पोटलीवर सुद्धा थोडासा भंडारा जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला ही पोटली घ्यायची आहे. आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 11 वेळा जमलं नाही तर तुम्ही यूट्यूबवर लावून म्हणू शकता किंवा 1 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणू शकता. त्यानंतर आपल्या मुलाला पूर्व दिशेला बसवायचा आहे, चेहरा येईल असा, आणि त्यानंतर जशी घड्याळ फिरत असते तसंच आपल्याला मुलांवरून 7 वेळा ही पोटली उतरून घ्यायची आहे. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे. मुख्य उंबरवट्यावर गेल्यानंतर आपल्याला 7 वेळा ही पोटली उतरून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला 7 वेळा उतारा जो आहे तर मुख्य उंबरवट्यावर काढायचा आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे तर आपल्याला चौरस्त्यामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकायचे आहे. ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी टाकायचे आहे. तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. तर पहा, त्रुटीचं पाणी करून या दिवशी सर्व घरामध्ये शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. कोणी तांत्रिक क्रिया केलेली असेल तर याचा प्रभाव पडत नाही. तसंच आपल्या पॉकेटमध्ये एक त्रुटीचा खडा ठेवल्याने पाकिटामध्ये पैशाची कमतरताही कधीच भासत नाही. अशा पद्धतीने हा उपाय केल्याने सर्व समस्येचं निवारण होत असते. म्हणून या दिवशी आवर्जून ही सेवा करावी, हा उपाय करावा. सर्व कामात यश मिळते, मुलाची भरभरून प्रगती होते, त्याचे सर्व संकट विघ्न दूर होतात. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.